माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर ग्रंथ पुष्पमालावर बोलू काही या उपक्रमात आपण श्रीमद भगवत गीता गीता माऊलीतील आज 16व्या अध्यायामधील दैवासुरी संपद विभाग योगमधील दैवी आणि असुरी गुण बघूया. अभिवाचनातून श्री भगवान वाच. भगवान काय म्हणाले? भयाचा पूर्ण भाव, अंतकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरिता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान देवता गुरुजनांची पूजा, अग्निहोत्र इत्यादी उत्तम प्रकारचे कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्राचे पठन पाठन, भगवंताच्या नामाचे गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन, कष्ट सोसणे, शरीर इंद्रियासह अंतकरणाची सरलता, काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी दया करणे, इंद्रियांचा विषयांची संयोग झाला तरी त्याच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणं आहेत. आपण आता जे ऐकले ते सर्व दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे होय. आता बघूया. हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा, अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे होय. दैवी संपदा मुक्तिदायक, आसुरी संपदा बंधनकारक मानली जाते. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नको, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आहेस. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समूहाबद्दलही माझ्याकडून ऐकून घे. चला तर आपण ऐकूया. दैवी संपत्ती आपण बघितले, आता आसुरी संपत्तीतले गुण. आसुरी स्वभावाचे लोक कसे असतात? प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही जाणत नाही, मला काही माहीतच नाही असे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचारात असत नाही, सत्य भाषणे असत नाही. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे, ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले, म्हणून केवळ काम हेच त्याचे कारण होय, त्याशिवाय दुसरे काय. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला, ज्यांची बुद्धी भ्रष्ट, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूर कर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते दंभ, मान, मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. तसेच ते आमर नांत आणि असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषय भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. शेकडो आशांच्या पाशाने बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगासाठी अन्यायाने द्रव्याने पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ इतके द्रव्य आहे की पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले, त्या दुसऱ्या शत्रूला मी मारीन. मी ईश्वर आहे,
ऐश्वर्य भोगणार आहे. मी सर्व सिद्धीने युक्त आहे, बलवान तसाच सुखी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला, माझ्यासारखा दुसरा कोण? मी यज्ञ करीन, दान देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयी भोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक अपवित्र नरकात पडतात. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञाने, पाखंडीपणाने शास्त्रविधिहित यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले, दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होऊन अर्थात घोर नरकात पडतात. आपण श्रीमद भगवद्गीता यामधील काही महत्त्वाचं, म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे, प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द न शब्द गीता माऊली आपल्याला समजून सांगत आहे. ती आपली आई आहे, आपण तिचे बालक आहोत. फक्त तिच्याजवळ आपण कशा प्रकारे जातो तशा प्रकारे आपल्याला समजून घ्यायला आवडेल.